शुभ सकाळ मित्रांनो. आज मला शंभूचा फोन आला होता. म्हणलं आपल्याला आज बाहेर जायचं आहे. मग मी बोललो कुठं जायचं आहे, तर तो म्हणला बाळूमामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. चल मग जाऊया. मग गेलो बाळूमामांच्या मंदिरामध्ये. आलो आपण बाळूमामांचं दर्शन घेतलं. मग बाळूमामांचं दर्शन झालं, प्रसाद घेतला. आपल्याला तिथं श्रीकांत घाट पडलेला, मग त्यांनी पण घेतलेला प्रसाद. मग आपण आलो सुपर डॅडीमध्ये. तर मग आपलं आज दुकान बंद होतं, दिसतच असेल. मग आपण गेलो घरापाशी. गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. गजानन महाराजाचा प्रकट दिनापाशी गेलो, तर तिथं जेवणाचं हे स्वयंपाक हे सगळ्यांना केला होता. मग आपण तिथं थांबलो थांबलो तिथं. मग आपण पाहणी हे केली सगळीकडं. आपण वाढायला थांबलो तिथं जेवण. मग सगळ्यांना आपण जेवण वाढताना मदत केली. मग आपण पण आत्ता जेवायला बसलो जेवणाला. जेवण झाल्यावर मग निखिलचा कॉल आला आपल्याला. निखिल म्हणला चल आपल्याला जायचं आहे. मी म्हणलं कुठं, तर ते म्हणलं आपल्याला आज जायचं आहे फोटो काढायला. मग निखिलसोबत गेलो, फोटो काढला. मग एक जणाला आनंदनगरला सोडून आलो. येताना मग निखिल म्हणला चल जाऊ घरी. मग मला म्हणला तुला सोडतो मी घरी जातो. मग परत आला 5 वाजता शंभू आपल्याला घ्यायला. शंभूचा कॉल आला. म्हणला मग आपण चल आनंदनगरला जाऊया. मग गेलो आनंदनगरला. आनंदनगरला गेलो, मस्तपैकी तिथं बसलो. गणपतीचं हे दर्शन घेतलं आनंदनगरमध्ये. मग आनंदनगरचा एक शूट घेतला छोटासा. मग आनंदनगरच्या महादेवाच्या मंदिरात मध्ये पण गेलो. मग आलो परत शिवपार्वतीला. शिवपार्वतीचं मंदिराचं दर्शन घेतलं. शिवपार्वतीचा एक छोटासा व्हिडिओ घेतला. मग म्हणला चल डेझर्ट खायला. डेझर्ट घेतलं, मस्तपैकी खाल्लं. बोलला मग आता जाऊया जेवायला. मग गेलो मस्तपैकी जेवायला शंभू, मी आणि निखिल. तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करायचा. आपल्याला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.